नमस्ते शेतकरी मित्रांनो, आज 12 एप्रिल 2026 आहे. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी म्हणणारा सावता माळी. सगळ्या संतांनी नामात देव सांगितला आहे, ह्या संतांनी कामात देव सांगितलेलं आहे. सगळे संत पंढरपूरला गेलेत, पांडुरंग ह्या संताला भेटायला अरणला आलेत आणि त्यांच्याच पावनभूमीमध्ये ही आपली 11,000 झाडाची आंब्याची बाग आहे. सावता महाराज आंबा बाग या नावानं आपली ही बाग आहे. आणि ही बाग नैसर्गिक, ज्याला म्हणू ऑर्गॅनिक प्लस होमिओपॅथीमध्ये काम करणारा पण शेतकरी आहे. या बागेत 18 जातीचे आंबे आहेत, ज्याच्यामध्ये 2 जाती आपण विकसित केलेत, ज्याच्यात त्याची पेटंट आपल्याला मिळालेत. एक आंबा जो आहे 2 किलोचा, त्याचं नाव सावता आंबा ठेवलं आहे. आणि दुसरा 3 किलोचा आंबा आहे, त्याचं नाव आपण शरद आंबा ठेवलं आहे. ज्या शरद पवार साहेबांनी 1992 साली मुख्यमंत्री असताना या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा फळबाग लागवड योजना शेतकऱ्यासाठी राबवली, शासनाच्या वतीनं ती योजना राबवली आणि त्याचाच परिपाक म्हणून आज आमच्यासारखा दुष्काळातला शेतकरी आज उभा राहिलेला आहे. ज्याला म्हणू आपण शेतकरी हा आपल्या अर्थव्यवस्थेचा, देशाचा कणा मानला जातो आणि त्याला उभं करण्याचं काम पवार साहेबांनी केलेलं आहे, म्हणून त्यांचं नाव आपण शरद आंबा ठेवलेलं आहे. आज आपली बाग बघायला लातूर जिल्हा आपला ना, धाराशिव जिल्ह्यातले प्रगतशील शेतकरी, तुळजापूर तालुक्यातले शेतकरी आले. शिंदे कुटुंबीय आपल्याकडं आलेलं आहे आणि जवळजवळ 2-2.5 तास आपण ह्या बागेतनं फिरतोय. नमस्ते मामा, आपलं आपण नाव सांगा आणि गाव सांगा आमच्या शेतकरी मित्रांना. आपण ही बाग बघितल्यानंतर आपल्याला काय वाटलं सांगा शेतकऱ्यांना. आता आम्हाला काय वाटलं, पहिलं सुरू बाग बघताना आपण कशा पद्धतीची लावल्या हे बघायचं होतं. बर. आणि ते बघितल्यानंतर प्रत्यक्षात आम्हाला बरंच काय, आम्हालाच ही बाग लावावं अशी इच्छा झाली. बरोबर. बर बर. आणि मानसिकता तयार झाल्यावर माणूस पुढे जातो. अगदी बरोबर की हे सगळं आम्ही जे उभा केलंय, आमच्याकडे पाण्याची खूप कमतरता आहे. ज्याला म्हणतो प्रतिकूल हवामान आहे, टेम्परेचर 45 डिग्रीच्या पुढे राहतंय, पाऊसमान आम्हाला अगदी अत्यल्प पाऊस आहे. अशा ह्याच्यात आपण हे उभा करत असताना महाराष्ट्रामधल्या शेतकऱ्यांना काय सांगाल ही बाग बघितली? ते संकटावर मात, दुष्काळावर मात, बर, आणि जिरायत शेतीचं परिवर्तन बागायती शेतीमध्ये करण्याचा हा प्रयत्न. बरोबर. आणि दुसरी गोष्ट काय, ह्या जिरायती खडकाळ जमिनीतून तुम्ही ही बाग उभारलीत, तुमचं सुद्धा कौतुक करावं लागेल. असं अगदी शिंदे साहेब, कालच महात्मा फुलेंची जयंती झाली. 14 तारखेला डॉक्टर आंबेडकरांची जयंती आहे. 11 ते 14 हा फुले आंबेडकरांचा हा जन्म शताब्दी महोत्सव राहतोय. ह्या पातळीवर आपण थोडंसं सामाजिक क्षेत्रात काम केले, राजकीय क्षेत्रातली सगळी जाण आहे, भान आहे त्याचं. आम्ही त्याच मुशीतनं आलेली माणसं आहे. काय सांगाल शेतकऱ्यांना? आता ह्या शेतकऱ्यांना असं सांगावं लागलं, महाराष्ट्र राज्याचे शिल्पकार आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी जी शेतकऱ्यासाठी काम केलेलं आहे, त्या शेतकऱ्यांनी त्यांचं अनुकरण करून आपली प्रत्यक्षात शेती कशी करायची त्यांच्यापासून शिकून प्रत्यक्षात राबविल्यामुळं माळरानावर बाग फुलवली तुम्ही. अगदी बरोबर आहे. आणि दुसरी गोष्ट, शरद पवारने ही फळबाग योजना लागू केल्यामुळं बरेच ग्रामीण भागातले गरीब शेतकरी, खडकाळ जमिनीतले शेतकरी बागायतदार झाले. ही एक श्रेय. आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी अनुकरण असं केल्यामुळं त्याचं ते कुटुंब सुखी राहू शकतं. अगदी बरोबर. आणि दुसरी गोष्ट काय, त्याने उतराई म्हणून शरद नाव ठेवले. दुसरी गोष्ट, ज्या गावात राहते, ज्या गावचे सावतामाळी आहेत, त्या गावचं ऋण किंवा त्या परंपरा सावताचं बी नाव ठेवले. हो ना. हो. साहेब, एका बाजूला महाराष्ट्रातला शेतकरी आत्महत्या करतोय, मराठवाडा असेल, कुठं
दुसरीकडं तरुण वर्ग शेतापासून दूर चालला दूर चाललाय. काय सांगाल त्या लोकांना? त्या लोकांनी सिटीकडे जाण्यापेक्षा कुण्या कंपन्यात जाण्यापेक्षा आत्महत्या करण्यापेक्षा प्रत्येकाने 100 झाडं जर लावले तरी जास्त तर होतील, होतील. परंतु प्राथमिक अवस्थेमध्ये प्रत्येकाने 100 झाडं फळझाडं लावून सक्सेस झाल्यानंतर ते पुढे ते वाटचाल करतील. बरोबर. आणि अशामुळं हो. आत्महत्या एक, बेरोजगारी एक हो. आणि सिटीकडे जाणारा लोंढा थांबेल. नक्कीच. धन्यवाद. आपण नवीन युवा वर्ग सुद्धा त्यांच्याबरोबर आलेला आहे. काय सांगाल तुम्ही हे बाग बघितल्यावर? बोला. नाही, या वयामध्ये एकदम चांगल्या पद्धतीनं बाग करणं आणि तुमचा अनुभव अगदी म्हणजे तुमची कर्मभूमी चांगली असताना जन्मभूमीमध्ये एक चांगल्या पद्धतीचं काम, आंब्यामध्ये 2 प्रकारचे पेटंट तुम्ही मिळवला आणि त्याला एक कृतार्थ नाव म्हणजे कर्मभूमीचं संतश्रेष्ठ सावतामाळींचं नाव आणि दुसरं आदरणीय पवार साहेबांचं नाव देणं, हे म्हणजे त्यांच्या कार्याची पावती तुम्ही त्यांना दिलीत. आणि ज्या कर्मभूमीत राहिलात त्या कर्मभूमीतल्या एका प्रचंड महान संतांच्या सुद्धा एक हे केलं. आणि आमच्यासारख्या तरुणांना तुम्ही एक आदर्श आहात, कारण ह्या वयामध्ये अशा पद्धतीनं बाग करणं हे खूप हे आहे. बरोबर की. आणि दुसरी गोष्ट, तुमच्या ह्या बागेमध्ये निवासस्थान केलेलं आहे, त्याला विरंगुळा नाव ठेवले. त्याचं उचित काम आणि हे कामात प्रत्यक्षात यशवंतरावचेच वारसदार वारसदार खरे आहात. विचाराचे वारसदार आहात. अगदी अगदी धन्यवाद. आपण आज आमच्या बागेत आलाय. अजून 15 ते 20 दिवसांना हा आंबा आमचा तयार होईल आणि त्यावेळेलाही आमच्या आंब्याची चव चाकायला आपण या. अशी आग्रहाची विनंती, आग्रहाचं आमंत्रण. आणि पुन्हा एकदा आपलं आभार. धन्यवाद. रामकृष्ण हरी.